हा ना, घाबरला ना. चला चला नमस्कार मंडळी, कसं काय? इंट्रो ऐकून ते घाबरला. हा ना, हा ना, घाबरला ना. चला आजचा व्हिडिओ कसा काय? मग जायचं आपल्याला ज्योतिबाला. जायचं ठरलेलं 7ला, 7:45 झालेले आहेत. सॉरी किती? 7:45 झालेले आहेत. आता भाई आमचा प्रसाद येणार, मग आम्ही सगळे निघणार. बघा म्हणजे आपण टायमाची किती म्हणजे कदर चालू असते आमच्या दोघांची, सगळ्यांची. बघा चेहऱ्यावरनं लक्षात ठेवा. आता तेजस आणि मी थांबलो आपल्या ऑल टाइम मीटअप स्पॉटला. कल्पना मेडिकल अँड जनरल स्टोर्स, आपलंच दुकान मागे आहे. हे ऑल टाइम असं मीटअप स्पॉट झालेलं आहे रे. चला म्हणजे याला भेंडी दलिंदरगिरी करायची तर माझ्या दुकानाच्या दारात करायची आहे ना बाबा. एवढा क्रॉस टर्न मारत जाऊ नको. आता उलटा व्हिडिओ असतं तर दाखवलं असं भाई किती एकदम झापझूप मध्ये येतो. आला बघा घरच्यांचा 2 नंबरचा चिराग. चला निघूया मग आता राईडला चालू करायचं. चला मग चला 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 चला. आता जस्ट ज्योतिवरती पोचलेलो आहे आम्ही. पैशाच्या गाडीत नाही आले वाफा. कधी येत नाही कायमच येतात. विषय कसा आहे आता टीव्हीएस मधनं थोडीशी वाफ येणार आपाची आहे. आमच्या होंडाचं कसं आहे सांगतो, आमच्या ह्याचं युनिकॉर्नचं वाफ बीप काय देत नाही, डायरेक्ट रिझल्ट देते. गाडी बंद पडते, विषय बंद. तू मला चालवूच नकोस, फालतूगिरी बंद कर तुझी. कारण चला आता पोचलोय, बघूया चला पुढे दर्शन वगैरे कसं काय काय काय. बस तेजा, या दिवशी तुला कुत्र्यानं चावलं ना तुझी पावर संपली. डॉग अफेक्शनची तुझी पर्सनल ऑरा संपला तुझा. तू काढणार श्रद्धासाठी. काय बोलते पंडितजी? एक सीन झाला तू दाखवलास ना, खरं जाऊ दे बाबा म्हटलं, उगाच पब्लिसिटी होऊन जाईल, कॉन्ट्रोवर्सी पण होऊन जाईल. त्यापेक्षा आपण गप शांत राहिलेलो बरं. काही गोष्टींमध्ये आपण शांत राहिलेलो. भाई तर बोलाय मी मानलं, भाई आमचा पंडित आहे. नुसतं हे ना म्हणावं, हे तिघजण आहेत म्हटलं ते. भाऊचा विषय नाही, खरोखर सांगतो भाऊचा विषय नाही. कारण दर्शन लय मस्त झालं. ऑल थँक्स टू आवर पंडितजी. पंडितजी ज्योतिवरती आले तर यांना कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार तुम्हाला. नाही पब्लिसिटी करायची तर आपण फ्री मध्ये करायची मित्रासाठी. मग तो लोकांना काही काम असू दे ज्योतिबावरती, अभिषेक घालण्यापासून दर्शन करण्यापर्यंत शेणात गेल्यावर त्यांना भेटा. ते म्हणणं सकाळी कार्यक्रमासाठी दर्शन आमचं झालेलं आहे.
प्रसादाने मी वरती पार्किंगला गाडी घ्यायला आलतो. आता विषय काय आहे, असं तेजस आणि श्रीनाथ गेल्यात खाली वडापाव आणायला. तर वडापावसाठी परत खाली जायला लागणार, तिथनं परत वरती यायला लागणार. ते मला नाही जमणार. प्रसादला माहिती माझी कंडिशन, त्यामुळे सिम्पल माइंडेडली विचार करा, आपण सरळ वरती जाऊया गाडी आणायला. खाली जाऊन वरती नाही जायचं, आपण एवढं ठरवलेलं. आता वरती गाडी आणायला आलोय, तिथं थांबणार शांतपैकी. श्रीनाथ आणि तेजस नाश्ता घेऊन आले, घ्यायचं, निघायचं, फोटोशूटला जायचं. आपलं तेवढं जाणार तिथंच तेवढा नाश्ता करणार आहे, इथनं नाही करणार आहे आता, का तरी इथं थांबायला वगैरे तशी जागा नाहीये अजिबात नाही. हा, त्यामुळे फोटोशूटला स्पॉट नसतं. कॅमेरामॅन आमच्याकडे आहे, DSLR मेंबर है, त्यांची गाड़ी उनका कैमरा लेने का, उनको लेने का, नाश्ता लेने का और जाके आराम से नाश्ता करते करते फोटो निकालने का, बस चिल करने का. श्रीनाथला स्पॉट माहिती होतो आपल्याला, पण माहित नाही कुठं नेणार आहे काय नेणार आहे. फोटोशूटला श्रीनाथ कुठे नेतो बघा, बऱ्यापैकी स्पॉट आम्ही बघितले त्याच्यासोबत. कारण तरी पण भाई आता ज्योतिबावरचा पर्सनल मेंबर आहे, त्याच्यामुळे त्यालाच माहिती आहे आपण कुठे जाणार आहे. ज्योतिबावर ते आल्या राईट साईडला द्वारका हॉटेलचा बोर्ड आहे, त्या बोर्ड पासून आतमध्ये यायचं. तिथं हनुमानाचं अजून एक मंदिर आहे, तिथं आता आपण दर्शन घेणार आहे, जे तुम्हाला मी दाखवणार आहे. फेशियल एक्सप्रेशन कडे जाऊ नका, जास्त सार्केस्टिक व्हायला लागले आजकाल. जी मूर्ती आहे ना, बघितलं मला आवडली, तुम्हाला पण आवडली. ते बाबा लिटरली बादशाह आहे, जाम जुने आहे. म्हणजे हनुमानाची मूर्ती म्हणजे श्रीनाथ खरं सांगतो हा, मी इतक्या वर्षात असली मूर्ती बघितलेली नाही अजिबात, अशी बघितलेली नाही. एवढी म्हणजे अशी म्हणजे देखावा एकदम प्रॉपर म्हणतात ना, चेहऱ्याचा फेशियल एक्सप्रेशन म्हण, बॉडी पोश्चर म्हण, एकदम प्रॉपर जे म्हणतात ना, ते इतक्या वर्ष नाही बघितलेलं मी कधी. जेवढे बघितले ना सेम, सगळे सेम वाटतात. हे वाला जाम वेगळं वाटतं, एकदम जुनी मूर्ती, जुनी पण वाटत नाही रे. हा तेच सांगतो, अशी म्हणजे ठेवल्या मेंटेन असली ना भारी, की वाटते की आता कालच बनवून तयार केलेले, एवढे भारी ठेवलेले. स्पॉट पुरा ओपन आहे, कारण पुरा ओपन आहे स्पॉट. हे जागा आहे ना ज्योतिबावरची, मला वाटलं मोस्टली क्वचितच लोकांना माहित आहे, सगळ्यांना माहिती पण नसली, होय की नाही श्रीनाथ? तेवढंच क्वचित लोकांना माहिती. वडापाव, महाराष्ट्रीयन नाश्ता, फूड ब्लॉगिंग. वाव, अरे सोडतोय काय, हे तर आमची मेन इंडस्ट्री आहे, ही मेन इंडस्ट्री आहे आमची. जनता बरीच आपल्याला बोलते, तेजस पण आता बोलला, काल कमेंटला पण टाकले की बाबा फूड ब्लॉगिंग चालू कर म्हणून. सो जनतेच्या काय म्हणतात रे त्याला, होय जनतेच्या काय म्हणतात त्याला, जनतेचे काय म्हणतात, ऑन पब्लिक डिमांड नाव वी आर स्टार्टिंग फूड ब्लॉगिंग. हा आहे ज्योतिबावरचा स्पेशल वडा आणि पाव, तो आता खाऊन मी त्याचा रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला. हा ऍक्च्युली हा वडापाव खाण्याची पद्धत नाही, हे आपलं वेगळं चालू आहे. बरं ते सोडा, मेन टू टॉपिक फूड ब्लॉगिंग. फूड ब्लॉगिंग टेस्ट वगैरे कसे आहे, वडापावाचं नाव काय, दुकानचं नाव विचार, माहित नाही. ज्योतिबाच्या कुठला दरवाजा, दक्षिण दरवाजाच्या एंट्रन्स वरती वडापावला जो फेमस गाडा आहे, तिथं गर्दी बघून तुम्हाला समजेल की हा फेमस वडापाववाला आहे, इथला ऑल टाइम फेवरेट वडापाववाला आहे. वडापाव चांगला आहे, बेस्ट आहे, गरम आहे, मेन म्हणजे गरम आहे, पाव नरम आहे, बटाटा पुरा शिजलेला आहे, पॉइंट भारी मारायला, बटाटा पुरा शिजलेला आहे, चटणी चटणी ठीक आहे, फक्त ह्याच्यासोबत जराशी मिरची पाहिजे होती, मग मजा आली. मिरची असते तर जरा अजून मजा आली असते. विसरला वाटतं रे तो, मिरची तळल्या नसते. आलं लक्षात काय, शूज घालून येत नाही देवस्थानाला, आपली स्लीपर बरे कधी मी पण घातले. अरे तू आतमध्ये सॉक्स नाही घालत दलिंदर, अरे असं ते ना, पाय घुसवलं की झाला की त्याचा सॉक्स बघ, ते सॉक्स इज अ प्रोफेशनल पर्सन यू नो, पर्यंत मी येत नाही तिथं. अरे प्रोफेशनल पर्सन आहे वो, तेरे को मालूम नाही की CR7 नायकीचा बोर्ड घालते तेव्हा विषय काय, ते मला मेन सांगायचं. CR7 नायकीचं बोर्ड वापरतो माई, विषय काय चेहऱ्याकडे बघून म्हणाल दलिंदर आहे, कारण हा एक नंबरचा चलिंदर. पैसा ऐसा 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 दाब काय ते दाबून ठेवला पैसा इथं माग, कुठं ढुंगाना बाहेर आलाय.
काय रे मी बोलतो कारण कॅज्युअली कारण मलाच लाज वाटते म्हणजे निकाल बे फोटो एवढ्या उन्हाचं टोपी करून आले हा अगं सगुने ओके में ऐसा स्ट्रगल चाहिए भाई अपना प्रोफेशनल लेवल पे बैठा है भाई अपना कॅज्युअल लेवल पे बैठा है खरोखर मजा आहे ना याला प्रोफेशनॅलिटी म्हणतात बघा हे पाय पित आहे भाईच्या हातात 45,000 कॅमेरा है भाई को फिकर नहीं अपने को अच्छा फोटो चाहिए बस बाकी कुछ मालूम नहीं इधर से गिरा तो सब टूट सकते हैं लेकिन नहीं भाई बघा वाटते आता व्हिडिओ मध्ये दिसत नाही कारण हाय बऱ्यापैकी हाईट आहे इथं अरे मेरी घुंगरू